सुमन किचन मधलं आवरलंय का ग? आवरलंय सगळं. तुम्ही जरा निवांत बसा. काय ग शीतल कुठे दिसत नाही मागासपासून? अहो ते अजिंक्यच्या घरी गेली. का? ते जयश्रीला बघायला पाहुणे येणार आहेत ना, म्हणून तिच्या मदतीला गेली ती. मदतीला म्हणजे? अहो म्हणजे तिला तयार करायला गेल्या. अगं मग तू जायचं नाहीस का? आता तिने शीतलला बोलवलं, मग मी कसं स्वतःहून जाणार? स्वतःहून म्हणजे? अगं ते घर बी आपलंच आहे की, आणि जयश्री पण आपलीच आहे. आणि शीतलपेक्षा तू चांगला आवरला असतेस की तिचं. शीतलला काय जमतंय? तिला स्वतःच तरी आवरायला नीट जमतंय का? काय नाही, करेल ती सगळं नीट. उगाच सगळे पुरीला बोलत असतात. बरं बाई, नाही बोलत. काय ग, झाला का कार्यक्रम? वय कसा आहे पोरगा? बरा होता. म्हणजे मला तर नाही आवडला बाई. मग त्यांच्या घरी पसंत पडला का? नाही ना, त्यांना बी कुणाला नाही पसंत पडला. का? म्हणजे अगं म्हणजे जयडीपेक्षा लईच डाव आहे पोरगा. आणि शिक्षण बी नाही, 12वी झालंय फक्त. काम म्हणजे व्यवसाय काय करतो? सेंटरिंगचं काम आहे. आता स्वतःच काय तर चालू केलंय. म्हणजे काय जुळलं असं वाटत नाही. नाही म्हणजे घरी जरी कुणाला पसंत नसल तरी जयडीनं लग्नासाठी होकार दिलाय. काय? होय, ती म्हणली मी याच्याशीच लग्न करणार म्हणून. अगं पण घरच्यांना पसंत नाही, मग कसं काय लग्न लावून देतील? मला तर नाही वाटत हे लग्न होईल असं. पण ती तर म्हणली त्याच्याशीच लग्न करणार. आता काय घरच्यांच्या विरोधात जाऊन करणार आहे वे? आणि आता तर बघायला सुरुवात केल्या, अजून पोर बघतील की. पण लवकरात लवकर पसंत पडायला पाहिजे बाई त्यांना पोरगा. का? अगं जयश्रीचं लग्न लवकरात लवकर होणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुमचं लग्न होणार नाही. होय, आता लवकर लग्न करायचं म्हटल्यावर जयडीसाठी कसला बी मुलगा बघून नाही चालायचं. आणि जर तिला मुलगा बघायला वेळ झाला तर मग ह्यांचं लगीन कवा होयाचं? अजिंक्य जायच्या आदल्या दिवशी. मग ह्यांना वेळ तर किती मिळणार आहे असा? आणि आता अजिंक्य गेल्यावर सुट्टीला लवकर काही परत येणार नाही. या जयश्रीच्या लग्नाचं मधीच काही ख्याट काढलंय काय माहित. अगं असं म्हणून कसं चालेल? आता जयश्री पण लग्नाचंच वयाची आहे की. अहो होय, पण ह्यांच्या लग्नाची गडबड चालू असताना हे मधीच काय काढलंय असं म्हणते मी. अगे समाधाननी सांगितलं ना आपल्याला कारण. अहो होय की, पण अजिंक्य जयश्रीच्या लग्नाला पाहिजे म्हणून तिचं लग्न करायचं असं म्हणतात. मग तो सुट्टीवर आल्यावर करता येईल ना. होय नाना, आता त्याने जयडीचं लग्न करायचं ठरवलेच म्हटल्यावर आपण मी काय बोलू शकत नाही. नाही, मी समाधानशी बोलतो. जयश्रीचं लग्न आत्ता करून टाकू म्हणतो, आणि यांचं लग्न अजिंक्य सुट्टीवर आला की मग करू म्हणतो. बघू काय म्हणतोय ते. हा तसंच सांगा, म्हणजे आपल्याला पण लग्नाच्या तयारीला जरा वेळ मिळेल. बोलतो मी समाधानशी. जयडीनं कुणा संग बी लग्न करावं असं बी वाटत नाही, आणि आमचं लग्न ठरल्याप्रमाणे व्हावं असं बी वाटतंय. जयडे, काय चाललंय तुझं? काय नाही, आवडती. अगं आत्ताच नाही विचारत मी. मग अशी काय म्हणलीस? काय? तुला त्याच पोराशी लगीन करायचंय व्हय? वय मग काय वाईट आहे? अगं अक्कल आहे का काही तुला? काय झालं? अगं लगीन काय असं कोणा संग बी करायचं असतंय का? कुणा संग बी म्हणजे? त्या पोराला काय झालंय? अगं लगीन आयुष्यभराचा प्रश्न असतोय, असं एका दिवसात नसते ठरवायचं. अगं पण मुलगा चांगला असेल तर काय हरकत आहे ठरवायला? चांगला काय आहे त्या पोरामध्ये?
काय कमी आहे? कमी नाही, जास्तच आहे. अगं तुझ्या पुढं काहीच नाही तो. काहीच नाही म्हणजे? अगं म्हणजे तो दिसायला तुझ्यापेक्षा डावायलाय. मम्मी, तू बी पप्पांशी लग्न केलंसच ना? तेव्हा विचार केला होतास का? घरचं सगळं बघूनच लग्न केलंस ना? जेडे त्यावेळीची गोष्ट वेगळी होती. काय वेगळी होती ग? अगं तुला कळत कसं नाही? यात न कळण्यासारखं काय? हे बघ जेडी, तुझ्या बापाशी लगीन केलं तेव्हा तुझ्या बापाचं शिक्षण माझ्यापेक्षा जास्त होतं. ह्याच्या शिक्षणाचं काय? अगं एम.कॉम झालीस तू, अख्ख्या युनिव्हर्सिटीत पहिली आलीस. ती काय 12वी झालेल्या पोरासंग लगीन करायला? अगं तुझ्या भल्याचा विचार करते मी. तू जर माझ्या भल्याचा विचार केला असतास ना, तर माझं लग्न अजिंक्यबरोबरच लावून दिलं असतंस. दुसऱ्या कुणाबरोबर लग्न लावून द्यायचा विचार बी केला नसतास. अगं तुला कळत कसं नाही? या अजिंक्यबरोबर लगीन लागण्यात तुझं काहीच फलं नाही. या पोराबरोबर लग्न करण्यात माझं भलं नाही. अजिंक्यबरोबर लग्न करण्यात माझं भलं नाही. हे सगळं आता तूच ठरवणारीस का? अगं आई हाय मी तुझी म्हणल्यावर मीच ठरवणार ना. आणि मला काय पाहिजे याचा विचार कुणी करायचा? हा, त्याचं कुणालाच काय पडलेलं नाही. असं कसं बोलतेस जेडी तू? खरं तेच बोलतेय. सांग की मला, या घरात आजपर्यंत कुणी माझ्यासाठी काय केलंय? काहीच नाही. आणि मला चांगलंच माहितीये, या पुढं बी माझ्यासाठी कोणीच काय करणार नाही. म्हणूनच मी निर्णय घेतलाय, मला याच पोराबरोबर लग्न करायचंय. म्हणजे मी तुझा विचार करत नाही? नाही, एक नंबरची स्वार्थी बाई आहेस तू. तुला फक्त घराचं पडलंय. मला काय पाहिजे याचीच तुला काही घेणं देणं नाही. फक्त घर नावावर कसं करून घ्यायचं ना, याचीच तुला काळजी आहे. आणि त्यासाठी तू मला ऐकायला बी कमी जास्त करणार नाहीस. एक आई म्हणून आपल्या लेकीसाठी जे करायला पाहिजे ना, त्याच्या अर्ध बी तू केलं नाहीस. त्यामुळे तू मला नको सांगू की काळजी आहे म्हणून. एक आई म्हणून माझी साधी एक इच्छा बी तू पुरी करू शकली नाहीस. भैया पुन्हा चेकमेट. काय चाललंय टॅलेंट? हो भैया, तुमच्या हातात आलेला डाव गेला ते बी तुमच्या चुकीमुळे. आमची चूक? अहो म्हणजे बघा की, तुम्ही उठसूट डायरेक्ट वजीर मारायला ट्राय करताय, त्यामुळे तुमच्या हातातला डाव गेला तुम्हाला बी कळलं नाही. टॅलेंट, कुठली बिन कसली बी चाल खेळलं तरी हाती आलेला डाव जातोच आहे बघ. नशीबच नाही सोबत. एवढं सगळं व्यवस्थित चालू असताना नेमकं काही ना काहीतरी होतं आणि सगळं फिसकटतं. कुठल्या डावाबद्दल बोलताय भैया? आमच्या आयुष्याच्या डावाबद्दल बोलतोय. हर एक प्रयत्न करून झाले तरी आमचं जहाज काही किनारा लाग नाही. मध्ये जातं डगमगतं बुडतं. काय करावं कळत नाही बघ. आईला वादळ पण आली का नाही, चारी बाजूनी एकत्रच येतात बघ.